मी डीजे डान्सर नाहीच आहे मुळात, पण हे डीजे शो कसा करावा लागतो, जेव्हा मला आयोजक म्हणतात तेव्हाच मला डीजे शो करावा लागतो. म्हणजे जर मला अशी कुठली की तुझी कंबर खूप छान दिसते, तू किती, या ही सेक्सी डान्सर, या ही अंग प्रदर्शन, किंवा ही खूप डीपपर्यंत असं अंग दाखवून डान्स करते, ही ओळख माझी कधी नसावी. नमस्कार मित्रहो, नेम टू फेम या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. दरवेळेस मी काहीतरी एक नवीन विषय आणि एक नवीन व्यक्ती, तिची जीवन प्रवास हा मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आज अशीच आपल्या स्टुडिओमध्ये एक नवीन व्यक्ती आहे. लावणी सम्राज्ञी, DJ शो करतात, मोठ्या लेवलवरती त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, त्याचबरोबर त्या प्रसिद्ध रील स्टार आहेत. अशा खुशी शिंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला एक सांगा की या क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर ज्या वेळेस मी सर्व काही ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावावरती भरपूर पुरस्कार आहेत. हो. त्या पुरस्काराबद्दल काय सांगाल तुम्ही? 2014 साली मला मालेगावकर मधला एक पुरस्कार मिळाला आहे, जिथे नांदेडमध्ये शो चालू होते भरपूर, आणि लावणीचे तिथे भरपूर कलाकार येत होते पहिलेपासून. तर 2014 पर्यंत ते केलं, आणि नंतर अकलूजचा पुरस्कार मला मिळालेला आहे 2 वर्ष. त्याच्यानंतर गोवामध्ये पण माझा कार्यक्रम झालेला आहे, मुंबईमध्ये पण झालेला आहे. अशा भरपूर ठिकाणी मी कार्यक्रम केले लावणीचे, आणि पुरस्कार पण मला भरपूर मिळालेले. त्यामध्ये अकलूजचा पुरस्कार आहे. हो. लावणी. हो. त्यानंतर बालगंधर्व देखील पुरस्कार आहे. बालगंधर्वमध्ये युवा लावणी मला तो पुरस्कार मिळालेला आहे. मग तुझी एवढी छान लावणी असताना तू DJ शोकडे का वळलीस? डीजे शोकडे का वळाले, कारण की त्याच्याकडे जे आपले आयोजक आहेत त्यांना तो हवाय म्हणून आम्ही देतोय. कारण की लावणी आजकाल म्हणजे मला असं वाटते की राहिलेलीच नाहीये. जे पहिले लावणी होती, पायात घुंगरं, एकदम नऊवार साडी चापून चोपून घालण्या लावण्या होत्या, त्या लावण्या आता राहिलेल्याच नाहीये. आता आलेला आहे तो नवीन डीजे शो, आणि ते आम्हाला आयोजकच मागतायत की तुम्ही हे डीजे शो करा, आणि पेमेंट पण त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. त्याच्यामुळं आम्हाला ते करायचं म्हणून करतोय. असं नाही आहे की ते तुम्ही बदलले, त्या चेंज झाले, तसं काही नाही आहे. आपण त्या मुद्द्याकडे येणारच आहोत. त्या अगोदर आम्हाला जाणायचं आहे की भरपूर वेळेस की जसं की पाटील नाव लावलं जातं, मुंबईकर लावतात, पुणेकर लावतात, हे जे सर्व प्रकारचे जे नावं लावले जातात, तसं तू कुठलंही नाव नाही लावलंस. तुझं तू ओरिजिनल नाव लावलं, खुशी शिंदे. याबद्दल काय सांगशील? कारण की मला असं वाटतं की जी पाटील आहे, जिच्या रक्तामध्ये पाटलांचं रक्त आहे, ती मुलगी कधी 4 चौघात नाचणार नाही. कारण की पाटलाची जी मुलगी असते ती उंबरड्याच्या आतमध्ये असते. उंबरड्याच्या बाहेर कधी पाटलांची मुलगी नाचलेली तुम्ही बघितली? नाही, मी तरी नाही बघितली. त्याच्यामुळे हे पाटलांचं नाव खराब करणं, या पाटलांचं नाव लावून फेमस होणं. आता मला बरेच एक फोन आलेला होता मध्ये की तुम्ही खुशी शिंदे नाव लावलेलं आहे, तर तुम्ही पण दुसऱ्या मुलींसारखं पाटील नाव लावा, तुम्ही फेमस होणार यात, नाही का. मी म्हणले हे चुकीचं आहे. खरं म्हणलं तर ह्या मुलींनी हितच नाव बदलायला पाहिजे. ह्या मुलींनी पाटील म्हणजे आता ज्या लावतायत, बरेच आहेत, काय नाव घ्यायचे तुम्हाला पण माहितीच आहेत, आता फेमस आहेत छान माझ्यापेक्षा पण. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते पाटील नाव लावणं खूप चुकीचं आहे. खूप म्हणजे खूप. ज्या पाटलाच्या मुलीचे पदर सुद्धा खांद्याच्या खाली नसते, ती पाटलाची मुलगी भर चौकात नाचणार का? नाही, नाचणार नाही. मग मी का लावू? माझं नाव आहे, ओरिजिनल नाव आहे वनिता गोपाल शिंदे, आणि या क्षेत्रामध्ये आहे खुशी गोपाल शिंदे. तर मी जे आहे तेच मी नाव लावणार, शिंदे. सरकार नको. हा सरकार मी आता लावलेले, शिंदे सरकार म्हणजे आपले जे एकनाथ शिंदे अच्छा त्यांच्यामुळं मी शिंदे सरकार म्हणून लावलेलं आहे की मला आवडतात. अच्छा. त्याच्यामुळं. पण पाटील, मुंबईकर, पुणेकर हे मी नाव लावणे म्हणजे आतापर्यंत विचार पण नाही केला की मला पाटलांचं नाव खराब नाही करायचंय, की तुमच्या मुली भर चौकात नाचतायत, अंग प्रदर्शन करतायत, हे मला नाही करायचंय. त्याच्यामुळे मी नाही लावले. बर, मला एक सांग, लावणी आणि DJ शो या दोन्हीमध्ये काय फरक आहे? जमीन आसमान ते म्हणतात ना, तसा काहीतरी तसाच फरक आहे. खूप फरक आहे, खूप फरक आहे. आपण जेवढ्या चुका काढल्यात, आता मी पण स्वतः लावणी पण करते, मी प्रॉपर लावणी डान्सर आहे. मी डीजे डान्सर नाहीच आहे मुळात, पण हे डीजे शो कसा करावा लागतो, जेव्हा मला
आयोजक म्हणतात तेव्हाच मला डीजे शो करावा लागतो. नाहीतर डीजे मला सुद्धा आवडत नाही. मला आवडतो हा लावणीचा प्रॉपर डान्स. जे तुम्ही माझे जुने व्हिडिओ जर बघितले तर मी अकलूजमध्ये आत्ता मी जे माझी छक्कड खूप प्रसिद्ध झालेली आहे कशा राजकारणाबद्दलच आहे. तर तुम्ही जो माझा व्हिडिओ बघसाल तर तुम्हाला वाटेल की ही मुलगी खरंच लावणी कलाकार आहे, डीजे कलाकार नाहीये. आणि हे जर म्हणतात ना आपण की जे जुने डान्सर आहेत लावणीचे ते खरंच प्रॉपर लावणी डान्सर आहे. आणि जे आता डीजे जे अंग प्रदर्शन चालू आहे हे फरक खूप आहे. फरक सांगायचा तेवढा कमी आहे. नाही मी तुझे पण काही व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये तू घागरा घालून डान्स करते. हो हो हो. आणि तर त्याबद्दल काय सांगशील नेमकं? जे ॲटम सॉंग्स असतात, जे हिंदी सॉंग्स असतात त्या सॉंग्सवरती घागरा घालणे, शॉर्ट्स घालणे ते घालावेच लागतात. कारण की लावणी साडीवरती आपण ते डान्स करू शकत नाही. तर आपल्याला घागरा घालावाच लागतो त्याच्यावरती. अच्छा, त्याच्यावरती ते घागरा. हो हो हो. लावणीवरती नसतात ते डान्स. मला वाटते घागऱ्यावरनं काहीतरी मागे मुद्दा छेडला गेलता ना? काय असं नाही 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 नाही, घागऱ्यावरती नाही. ते लावणी साडीवरती मुद्दा झालेला होता. माझा शो होता हडपसर तेथे, दहीहंडीचाच होता शो. आणि मी लगेच स्टेजवरती जाण्याला आणि ते मराठी गाणं नाही लागलं आणि डायरेक्ट घागऱ्याचं गाणं लागलं. आणि माझ्या अंगावरती होती नऊवार साडी आणि गाणं होतं घागरा, तो नाही का मुंबईच्या आहे आगरा, नाही मिलेगा ऐसा घागरा, ते गाणं होतं. आणि मी स्टेजवरून परत तर येऊ शकत नव्हते. तर ते स्टेजवरती मला नऊवार साडीवरती ते गाणं करावंसं लागलं. म्हणजे त्या गोष्टीची मला पण आता वाईट वाटतं की ते गाणं मी ते असं केलं, पण ते माझे एक म्हणतात ना मजबुरी. अच्छा, ते मी केलं तिथे. त्याच्यावरती भरपूर ट्रोल पण झाले की हे असं UP बिहार झालेलं आहे, महाराष्ट्र. पण ही तर माझी चूक झालेली आहे ते. आणि ते मुद्दामून नाही केली, असं ते होतं होईपर्यंत होऊन गेली ते चुकी. आता तुझं असं म्हणणं आहे की त्या गोष्टीमुळं थोडीशी तुझी बदनामी पण झाली? हो, खूप झाली, खूप झाली. मग बदनामीमुळे प्रसिद्धी पण मिळते? प्रसिद्धी पण मिळते. आणि तुझी खरी जी क्रेज आहे ती कलेमुळे आहे की वादामुळे आहे? कलेमुळे. ही जी माझी प्रसिद्धी आहे ती पूर्ण कलेमुळे. कारण की मी पहिलेपासून जे करत आले ते लावणी डान्स केला. मी त्याच्यात खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे. डीजे शोमध्ये हा ठीक आहे, पण मी असं वल्गरपणा कधी केला नाही, कधी अंग प्रदर्शन केलं नाही, या असं ओव्हर डीपमध्ये कधी काही केलेलं नाही. जे केलं ते मी डान्समध्ये केलं आणि मी एन्जॉयमध्ये केलेलं आहे. असं जे करायचं म्हणून कधीच नाही केलेलं आहे मी त्या गोष्टी. आता मी तुझे काही व्हिडिओज बघितले ज्यामध्ये किंवा तुझे किंवा अनेक सगळ्यांचे बघितले जे तुम्ही कम्युनिटीमध्ये पूर्ण डान्स करता, की शो मध्ये जे तुम्ही इशारे करता, ओके, की पूर्ण पब्लिक असते तुमच्या एका तालावरती, हजारो पब्लिक ही डान्स करत असते. मग ह्या इशाऱ्यामुळं स्वतःला काही त्रास नाही होत का नंतर तुम्हाला? त्रास होतो कधी, असं स्वतःचे असे लाज वाटते की आपण हे काय करतोय. पण ते समोरचे जे मुलं असतात जे डीजे शोला, कारण की होता होईपर्यंत लेडीज जास्त नसतात, असतात ते डीजे शोला मुलंच जास्त असतात. ते खालून जे इशारे करणार ना, किंवा म्हणजे आपल्याला नाही का असं म्हणजे हात दाखवणं किंवा म्हणजे असं वरतून असं किसिंग करणं, म्हणजे हा ना असं किसिंग किंवा असं हात दाखवणं, हात दाखवण्यापर्यंत, किंवा छोटासा मुलगा असेल तेव्हा आपण असं हात दाखवत, ते ठीक आहे. पण असं ओरमध्ये कधी नाही की असं पूर्ण कपडे काढले या पूर्ण अशी बॅक साईड दाखवली या सेक्सी डान्स लावणीवरती केला, असं कधी नाही केलं. हा मला लाज कुठे वाटते की आपण जेव्हा घागरा डान्स करतो, म्हणजे डान्स करता करता असं नाही ना की कपडे व्यवस्थित राहतात, कधी कधी कपडे असं खाली पडतोय, मी कधी कधी असे पोट झाकून घेण्याचा प्रयत्न करते. असे माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर आहेत की मी नाचता नाचता असं ओढणी साईडला घेते किंवा मी अशी ओढणी लावते, की ते होतं. मला लाज तर वाटतं भरपूर, कारण की लाज ही पैशापेक्षा, शोपेक्षा जास्त महत्वाची आहे. खरं आहे वाटतं. पण स्टेजवरती काय करावं, स्टेजवरती नाही ना मी असं कव्हर करू शकत, कारण की आपल्याला तो डान्स करायचा असतो. मन जरी किती खाल्लं तरी आपण ती कलाकार म्हणून एक उभी असलेली असते व्यक्ती, मग ते कला मला सादर करणंच आहे, ते मुळे मी करते असं. बरं खुशी, तुला माझा एक छोटासा प्रश्न आहे की तू किंवा बाकीच्या जणी ज्या डान्स करतात, तुम्ही स्वतःहून करता, मग त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा की प्रेक्षकांना हवं आहे का आयोजकांना हवं आहे? हे बघा, शो तर मला हवा आहे म्हणून मी करते, पण आयोजकांना जे हवं आहे ते आम्ही करतोय.
कधी कधी असं झालेलं आहे माझ्या अनुभव एक तुळजापूरला माझा शो होता आणि शो यात्रेचा होता. शो दिला होता मला एक लावणी कलाकार म्हणून, की तुम्ही लावणीच करायची आणि आमच्या गावामध्ये लावणी ही प्रसिद्ध आहे, तुम्ही लावणीच करा. ठीक आहे म्हणलं, चालते. आणि त्यांच्यानंतर शो त्यांनी 2-3 लावण्या वगैरे बघितल्या, गवळण बघितली, मी शो चालू केला. गवळण, एक लावणी झाली, 2 लावणी झाली, त्याच्यानंतर एक हिंदी गाणं झालं, त्याच्यानंतर परत 2 लावण्या झाल्या. अक्षरशः आयोजक बॅक स्टेज आले आणि मला म्हणलेत की खुशी मॅडम, आम्हाला लावणी शो नकोय, तुमचा DJ शो तुम्ही चालू करा. मी म्हटलं असं कसं, तुम्ही एवढं मोठं पेमेंट केलं आणि एवढी मोठी माझी टीम आली की तुम्हाला लावणी बघायची, म्हणजे जे आमचे वादक आहेत, आमचे 2 गायक असते, एक मेल असतो, एक फिमेल असतो गायक म्हणून. आणि मग म्हटलं एवढी तुम्हाला जर DJ शो करायचा होता तर तुम्ही लावणी शो का दिला? बरोबर आहे. मी त्यांना विचारलं, मी त्यांच्यासोबत वाद पण केला की हे तुमचं चुकीचं आहे. तर त्यांनी म्हटले नाही, तुम्हाला तर पैसे आम्हीच देणार आहेत, म्हणून आमच्या मनात जे आहे तेच तुम्ही करायचंय. आणि मग त्याच्यानंतर मी अक्षरशः लाईव्ह शो जो बंद केला आणि तिथून मी DJ शो केला. अक्षरशः पाऊस येत होता वरतून, तरी पण मी कंटिन्यू त्याच्यावरती 3 तास कंटिन्यू नाचले आणि तो पूर्ण DJ शो त्यांनी. आणि एक असा मुद्दा त्यांनी मला बोललेत की आमच्या मुलांना एन्जॉय होत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही लावणी बंद करा आणि DJ शो चालू करा. तर आम्हाला खरं तर म्हणलं तर 99% आम्हाला आयोजकांच्या मनासारखंच खेळावं लागतं. बरोबर. आता मला सांग, जे तू आता मला बोललीस त्यावरती मी आज सांगेल, राधा पाटील मुंबईकर यांनी नुकतंच दिलेलं तिने एक स्टेटमेंट आहे की पारंपरिक लावणी आता आवडत नाही, म्हणून आम्हाला DJ शो हे करावे लागतात. ह्या विधानाबद्दल तुझं मत काय? नाही, आवडत नाही हे चुकीचे. आवडते लावणी शो, लावण्या खूप जणांना आवडतात. पारंपरिक लावणी आज आमच्या म्हणजे दिग्गज कलाकार आहेत सुरेखाताई पुणेकर, तर त्या कितीक वर्ष झाल्या पारंपरिक लावणी करतायत. ज्या आपण अजून एकांचं नाव आहे ना ते बनसोडे म्हणून बघा, एक त्या पण कलाकार आहे, दिग्गज कलाकार आहे, खूप नाव कमवलेलं आहे. त्या पण अजून सुद्धा लावणीच करतात. कधी ते हिंदी सॉंग्सवर नाही आल्या, कॉमेडी वगैरे त्यांचं चालू असते. लावणी ही मेलेली नाहीये, लावणी ही मारलेली आहे. आणि ती मारली आहे म्हणजे आयोजक पण म्हणू शकतो आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहोत. असं म्हणजे मी स्वतःला चांगली म्हणणार नाही की मी नाही करत, मी पण आता तेच करते ना. मग मी स्वतःला चांगली म्हणून हे चुकीचे, बरोबर ना, की मी हे करत नाही. मी पण हे करते, पण मला असं वाटतं की लावणीपेक्षा DJ पेक्षा मला असं वाटतं आपली आपण संस्कृती जपलेली खूप चांगली. तुम्ही मोठं करताय म्हणून ते लावणी शो वाढत जाते, बरोबर ना. आयोजकच किंवा म्हणजे आपली पब्लिसिटी. आता समजा ते राधानी जे बोलले मी हे बघितलेलं नाहीये, तुम्ही जे मला विचारतायत ते, पण हे चुकीचं आहे. तिने सुधरवणे, या एकीने तरी कुठनं सुधरवणं भाग आहे. आता समजा आपण म्हणतो की गौतमीमुळं DJ शो आलेले, बरोबर ना. गौतमीने सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे, सुरुवात तिने केलेली आहे. पण सुरुवात जी तिने केली ते आपण करणं हे कितपर्यंत योग्य आहे? तिने जी ऍक्शन केली, तिने जे पाणी टाकून नाचली, हेच आपण फॉलो करणं कितपर्यंत योग्य आहे? तिची ती लक होती, ती गेली, बरोबर ना. मी म्हणत नाही की ती तिच्या ऍक्शनमुळे गेलेली आहे, ती तिच्या लकमुळे वरती गेलेली आहे. ती लक आपलीच आहे का? तिचं नशीब जे आहे ते आपलंच नशीब आहे का? नाही ना. तिचं नशीब आज कोट्यात आहे, आपलं नशीब आज लाखात असू शकते. आपण तिच्या पायावर पाय देणं हे योग्य नाहीये. म्हणून मला असं वाटतं ती जे करते तेच फॉलो मी तर याच्यानंतर करणार नाही. म्हणजे मला असं मत आहे की DJ शोमुळं, या आपल्या अंग प्रदर्शनामुळं जर कुठं जर वाईट मेसेज जात असेल या मुलींना, मुलांना, लहान लहान मुलं असतात, लहान लहान मुली असतात, त्यावरती हे पण मला म्हणायचं होतं की स्टेजवरती बोलून घेतले जातात मुलं, मग त्यांना पप्प्या दिल्या जातात, लहान या सर्व गोष्टी. मग तुला वाटत नाही हे थोडं चुकीचं आहे? खूप घाण आहे. चुकीचं काय मग हे? म्हणजे खूप घाण आहे की आपण मुलाला बोलवतो, त्या मुलाला हात लावणार, त्या मुलाचा चेहरा घेणार, आपण पप्पी घेणार. हे म्हणजे ते व्हायरल होण्यासाठी करतायत. असं नाही की ते लहान मुलगा आहे ना आपण त्याला पप्पी देतो, हे प्रेम म्हणून नाहीये. हे व्हायरल होण्यासाठी की हा व्हिडिओ व्हायरल झाला, मला 4 शो मिळणार, मला 4 पैसे मिळणार, हे ह्याच्यासाठी आहे. हे याच्यासाठी नाही की ते लहान मुलगा आहे आणि आपण त्याची पप्पी घेतोय, हे त्याच्यासाठी नाही. ते फेम. आता याच्यावरच एक मुद्दा आहे. आता जस्ट ते
तनुश्री काहीतरी मुद्दा होता, त्यांनी ते हे केलेलं आहे की एका शोमध्ये तिनं ब्लाऊजचे वरचे बटन तिनं काढून दाखवले थोड्याफार लेवलला. त्याच्यामुळं वाटत नाही तुला ही अश्लीलता अशी पसरत चाललेली आहे? हे तर मग माझ्या पद्धतीनं मी म्हणते खूप घाण विषय. अश्लीलता पण हे एक मर्यादित असते. हे आपण ओपन स्टेजवरती अख्खी मर्यादा काढली म्हणजे आपली जी लाज असते ती अनमोल आहे. आपण हे कवडी मोलामध्ये विकतोय. म्हणजे तिला शो मिळत असेल 1.5 लाख, 1,70,000, 2 लाख, मी म्हणते 5 लाखात पण मिळू दे हा शो. पण हा शो आणि ह्या पैशासाठी तुम्ही जर एवढ्या खालच्या पात्राला जात असेल ना, तर हे खूप निर्लज्जाचा विषय. खूप म्हणजे अति. तुम्ही हे ब्लाऊज काढतायत, मग तुम्ही काय दाखवतायत? म्हणजे मग तुम्हाला जर दाखवायचंच असेल तर तुम्ही कपडे घालूच नका ना, असं स्टेजवरती जा. मग त्याच्यावर तर तुम्हाला जास्त फेम मिळेल. तिने ॲक्शन केली, तुम्ही पदर काढतायत, तुम्ही ब्लाऊज काढतायत, म्हणजे त्यांना असं थोडा पण विचार येत नसेल की हे व्हिडिओ एक लहान मुलगा बघत असेल या मुलगी बघत असेल, या आपल्याकडून काहीतरी चुकीचं जर झालं, म्हणजे आता समजा नसरापूरची जी घटना झालेली आहे, बरोबर आहे, मला असं वाटतं की तो जर माणूस व्हिडिओ बघून, शो बघून, या अंग प्रदर्शन बघून जर त्याच्या मनामध्ये अशी कुठली इच्छा हे झाली, बरोबर ना, की म्हणतात ना असं बाईचं रूप बघून चांगला पण माणूस पिघळतो. चांगला हा तर एक घाण होता व्यक्ती, बरोबर आहे. त्या 3 वर्षाच्या मुलीवरती जे त्यांनी केले ते मला असं वाटतं की त्यांना कुठल्या तरी व्हिडिओज बघून काय बघून जर त्याचे असे भावना जागरूक झाल्या, ते कुठं काढणार? एक कुत्री, एक बकरी या एक लहान मुलगी. पैसे नसेल तर मग हेच दिसणार ना. पैसे असेल तर तो कुठेतरी जाऊन ते पैसे देऊन ते करू शकतो. भावनाशा मोहलतो. मग हे जर मला असं वाटतं की हे आपल्यामुळं जर होत असेल तर हे तुम्ही एक मुलगी म्हणून विचार करा की ते तुम्हाला कितपर्यंत चांगलं वाटतंय की तुम्ही स्टेजवरती अंग प्रदर्शन करतायत, ते पण अनलिमिटेड, जे होट दाखवतायत, जे अंगाला चोळून घेतात. त्यांना डान्स येत नाही, त्या डान्सर मुली नाहीच आहे. जे अंग चोळतायत ना त्या डान्सर मुली नाही. त्यांना फक्त 2 पैसे पाहिजेत जे त्यांनी कधी बघितलेले नाहीयेत, आणि त्यांना फक्त त्यांचे अंग दाखवून त्यांना पैसे, शो, आणि हे शो देणारे आयोजक त्यांना ह्या मुली पाहिजे असणार. त्यांना खऱ्या कलाकार मुली नाही हव्या, ज्या लावणी करतायत, ज्या प्रॉपर लावणी. तुम्ही लावणीवालींना समोर घ्या ना, तुम्ही लावणीवालींना पुढे न्या ना. तुम्ही ह्या मुलीला पुढं का नेतायत ज्या मुली अंग दाखवतायत? आमचे एवढे व्हिडिओ व्हायरल नाही आहेत, आम्ही एवढं करतच नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघा, थोडेफार आहे. हा माझे केस मोकळे असणार, नऊवार साडी असणार, एवढा असं डीपपर्यंत मी कधी अंग प्रदर्शन नाही केलं. हो, मी पण बघितले, तुझं तसं काही दिसलं नाहीये. मग माझे एवढे व्हिडिओ व्हायरल नाही आहेत, मग मी पण ते करायला पाहिजे का व्हायरल? आज माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी फॅमिली आहे. हेच जर माझ्या फॅमिलीनं बघितलं तर माझी फॅमिली काय म्हणणार? आपल्याला हे पैसा नकोय ना, की जे तू हे धंदा, बरोबर नाही, त्या टाईपला झाला ना. हे कलाकार नाही आहे ना. मग अंग प्रदर्शन करून पैसे मिळवणं हे मला तरी वाटत नाही की कुठल्या कलेचं माध्यम असू शकते. हे कलाकारच नाहीये, हे म्हणजे हे या क्षेत्रामधले घाण आहे. हे घाण तर एक काढा, नाही तर यांना लिमिट द्या की तुम्ही या लिमिटमध्ये कार्यक्रम करा. आणि जर अंग प्रदर्शन करायचं असेल तर आपलं ब्लाऊज, म्हणजे तुझं म्हणणं याच्यावरती बंधन आणण्यासाठी काहीतरी गरजेचं आहे. मी स्वतः म्हणते की हे गरजेचं आहे. आता मी तुलाच विचारतो, तुझे जर शो काही बंद झाले तर तुला चालेल का? मग मला हे जर शो बंद झाले तर खूप चांगलं, कारण की माझ्यामुळं जर या समाजामध्ये जर वाईट मेसेज जात असेल, हे समाज जर असा विचार करत असेल की अरे डीजे शो असा आहे, किती घाण आहे, किती ह्या मुली घाण आहेत, जर ह्या शोमुळे जर आपल्यालाच घाण म्हणत असेल तर हे शो कधीही बंद झाले तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की मी शोवरती जगत नाही, माझी ॲक्च्युली फॅमिलीच नाही आहे, मला ही आवड आहे म्हणून मी हे करते. हे कधीही बंद झाले तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. खुशी, मी तुझ्या एका शोमध्ये बघितलं, म्हणजे यूट्यूबला, की तुझ्यावरती पैसे उडवण्यात आले. तर मला त्याच्याबद्दल जरा सांग बरं खुलून, नेमकं काय ते. तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. तो शो माझा होता, एक यात्रेचा शो होता, आणि तो शो होता संभाजीनगरला. आणि त्या शोला आयोजक जे होते ते खूप चांगले होते. आता मी नाव तर नाही घेऊ शकणार त्यांचं, पण गावाचंच नाव एवढं प्रसिद्ध आहे, आपलं संभाजीराजेंचं नाव आहे त्यांना. आणि मला ते खूप वाईट वाटत होतं त्यावेळेस. मी त्या आयोजकांना म्हणत होते की हे तुम्ही असं करू नका,
कारण की ही जर क्लिप आता व्हायरल झालीच तुम्ही बघितली, मला तर माझ्या याच्यावरती नाही व्हिडिओवरती म्हणजे ID वरती, बट हे व्हिडिओ जर व्हायरल झाला असेल तर हे बापरे, मला तर इथंच असं वाटतं की हे व्हिडिओ व्हायरल नाही व्हायला पाहिजे. युट्यूबलाच बघितला तो व्हिडिओ, हा का? म्हणून मी म्हटलं की नेमकं बाबा असा कुठला शो केलास की तुझ्यावरती ते पैसे नाही उडवण्यात शो आले? तर आम्ही एक लावणीचं माझं लावणी गाणं चालू होतं आणि त्याच्यावरती ते खालून पैसे उधळत होते. 100-100च्या ज्या नोटा होत्या, 500च्या पण होत्या. बरं. ते जे आयोजक म्हणजे आयोजकच होते ते आणि मुलं पण होते, ते असे पैसे उधळत होते. आणि माझा व्हिडिओ आहे त्याच्यावरती, मी त्यांना असं करत होते, नका करू, कारण की हा जर व्हिडिओ व्हायरल झाला तर माझे शो बंद होतील, हे मी इशारे करत होते. आणि ते पैसे म्हणजे ते मला असे बोललेत की आम्ही तर उडवणार, मग तुम्हाला तर पटलं तर बघा, आणि काहीतरी वेगळंच बोलले. तर ते मला नाविलाज होता की ते मी डान्स केला आणि त्यांनी पैसे उधळले माझ्यावरती. बर, आता तू सांगतेस तुझे शो होतात, एखाद्या महापुरुषाची जयंती असते, हो छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, हो त्याचबरोबर हिंदू धर्माच्या आपल्या यात्रा असतात, हो. यामध्ये तू शो करतेस का ग? शो खरं म्हणलं तर यात्रा जत्रेवरती जास्त चालतात, पण मला असं वाटतंय की शिवजयंतीला आंबेडकर बाबांची जयंती असतं तिथे, किंवा महापुरुषांचा जेवढं पण कार्यक्रम असेल, मोठे फेस्टिवल असतील, हे कार्यक्रम म्हणजे DJ शो या किंवा ऑर्केस्ट्रा करणं चुकीचं आहे. तुम्ही देऊच नका, आम्हाला करण्याची वेळच येणार नाही, बरोबर का? तुम्ही देताय म्हणून आम्ही करतोय. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही देऊच नका ना. माझ्यावरती असा एक प्रसंग आला होता की माझे दहीहंडी होते आणि दहीहंडीला समोर महाराजांची मूर्ती, म्हणजे ते खाली असते ना टेबल असतं आणि त्याच्यावरती छोटी हो, महाराजांची मूर्ती मूर्ती ठेवतात. असते आणि त्यांच्यावरती शॉल वगैरे हार घातलेला होता. तर मी बघितलंच नाही, मी पूर्ण आवरलं होतं, मी नऊवार साडी नेसली आणि पदर होता माझ्या डोक्यावरती आणि मी एंट्री झाल्यात, म्हणजे मुलींनी त्याच्यावरती प्रश्न केला नाही. जेव्हा माझी एंट्री म्हणजे 5वी किंवा 6वी एंट्री असते माझी, आणि मी एंट्री केली आणि माझा पदर जे होता ते मी असा काढला आणि तो मला समोर डायरेक्ट महाराजांची मूर्ती दिसली. बापरे. मी तिथेच गप, म्हणजे माझा पायच उचलला नाही मी. म्हणजे मला असं वाटलं की हे खूप चुकीचं आहे की तिथे मूर्ती आहे. मी उभी होते म्हणून जो माझा डीजे ऑपरेटर असतो त्यांनी शो बंद केला आणि ते मला आयोजक विचारत होते की काय झालं, तू का थांबली? मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही महाराजांची मूर्ती, म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही हटवा, मी म्हणत नाही, तुम्ही ही मूर्ती एकतर एक झाकवा, बरोबर आहे, किंवा म्हणजे तुम्ही ही मूर्ती ज्या स्थानावर आहे त्या स्थानावरती तुम्ही नेऊन ठेवा. बरोबर. महाराजांच्या मूर्ती समोर नाचणं हे तर मी एवढं मोठं पाप करू शकत नाही. खरं आहे, अगदी खरं आहे ते. बरोबर ना. हे आपलं हिंदू, आपलं सनातन धर्म आहे, बरोबर ना. आपला हिंदू धर्म आपणच नाही जपणार तर जपणार कोण? तुम्हाला तर म्हणजे जे आयोजकांना असं वाटलं नाही की आपली महाराजांची मूर्ती आहे ही कशी ठेवावी, की आज आपला शो आहे इथं बाया नाचणार आहे, हे कशा ठेवाव्या, ते त्यांनी ठेवून गेलेत. पण मी 2 तास त्यांच्यासोबत वाद घालत होते की तुम्ही मूर्ती हटवून टाका इथनं, मी तोपर्यंत शो चालू करणार नाही. जर तुम्हाला वाटलं तर मला पेमेंट द्या किंवा देऊ पण नका, मला काही प्रॉब्लेम नाही, मी इथून असं जाईल, पण ही मूर्ती हटवा. तेव्हा त्यांनी 1-2 तासानंतर ती मूर्ती घेऊन योग्य जागेवरती ठेवली, तेव्हा मी तो शो पुढे नेला. असं हे झालेलं आहे माझ्यासोबत आणि हे खूप वाईट आहे, खरंच खूप वाईट. खरंच हे वाईट आहे. आणि आयोजकांना पण खरंच मी विनंती करेल की तुम्ही असं नका करू. जर तुम्हाला DJ शोज ठेवायचा आहे तर कुठल्याही महापुरुषाच्या मूर्ती किंवा ते गोष्ट करू नका. ती खरंच आपल्या धर्माला किंवा आपल्या समाजाला विकृती प्रदान करणारे ही गोष्ट. मी म्हणते बर्थडेला ठेवा, एक लग्नामध्ये ठेवा, म्हणजे मर्यादित ठेवा. आयोजक मर्यादेच्या बाहेर जात आहेत, त्याच्यामुळं ह्या मुली, म्हणजे मी पण आलेच त्याच्यामध्ये, आम्ही पण ह्याच्यातनं बाहेर जातोय आणि हे टीका सगळ्या मग आमच्यावर येतात. आयोजकावरती हे टीका करा, कारण की आयोजक फोन करतो शोसाठी, मुलगी फोन करते का? नाही ना. आयोजकांचा फोन येतो मुलीला, तेव्हा मुलगी शो घेते. मुलगी कुठे जाते आयोगांच्या दारात की आम्हाला तुमचा शो द्या म्हणून? देऊ नका ना तुम्ही ते शो. जे आपले महापुरुषांची जयंती आहे त्या जयंतीला किंवा कुठल्याही अशा कार्यक्रमाला, जे आपले हिंदू कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला तुम्ही DJ शो देऊ नका. ही माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. किंवा तुमच्यामुळे आमच्यावरती काही टीका येतात, ह्या टीका तुमच्यामुळे येतात, ह्या चुका तुम्ही सुधारावा. अगदी बरोबर बोललीस खुशी, कारण सुरुवात कुठून तरी करायला हवी कोणतरी. आणि कारण तुम्ही आता
डान्स करणाऱ्या तुम्ही हो, असता, हो. आयोजक बोलवतात, बोलवतात. तुम्हीच जर स्वतःहून जर नकार दिला काही गोष्टीला बरोबर. की आम्ही करणार, तुमची काही कमी असं काही ग्रुप वगैरे आहे का कम्युनिटी किंवा तुम्ही सर्वांनी ग्रुप केलाय जेवढे डीजे डान्सर आहात तसं, का तसं अजून काय अस्तित्वात नाहीये? कशाबद्दल? म्हणजे तुम्ही सर्व जेवढे डान्स करणारे महाराष्ट्रात आहे, तुमच्यासाठी काय एखादा ग्रुप आहे किंवा तुम्ही असं काही मिळून काही ठरवता का आपण असं असं करायला पाहिजे? नाही नाही, म्हणजे तुम्ही वैयक्तिक आहात का? वैयक्तिक ज्याला जसं मनात आलं तसं तसं करता? करा. फक्त प्रसिद्ध व्हायचंय. प्रसिद्ध व्हायचंय. कारण की जे पहिले शो आता जे ऑर्केस्ट्राचे जे चालू आहे ते म्हणजे आता मी पण बालगंधर्वमधून आहे. मी बालगंधर्वमधूनच सुरुवात केलेली आहे माझ्या लावणीची. आणि म्हणजे पहिला जो कार्यक्रम मी स्टेज शो केलाय पुण्यामध्ये ते लावणी म्हणून बालगंधर्वमध्ये केलेलं आहे. त्यांची एक कमिटी आहे ऑर्केस्ट्रा, बरोबर आहे. त्या ऑर्केस्ट्राचे जे आपले मेघराज भैया म्हणून आहेत, बरोबर आहे. मेघराज भोसले. हा, मेघराज भोसले भैया. तर ते जे सगळे नियम देतात ना ते फॉलो करतात ऑर्केस्ट्रावाले, ठीक आहे. पण आता सध्या काय झालं माहितीये का, डीजेचं बघून ऑर्केस्ट्रामध्ये पण ते चाललेले. 2 लावण्या झाल्या, पाखरा आझाद केलं तुला, बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर गाणं येतं, हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. ऑर्केस्ट्रामध्ये पण का? बरोबर आहे. म्हणजे ते का करतायत की आम्हाला पण हे चालवायचंय. त्यांच्या 2 लावण्या झाल्या की एक हिंदी गाणं, 2 लावण्या झाल्या की 2 हिंदी गाणं आणि नंतर पूर्ण पॅचच असतो. मी पण ते करते, कारण की मी पहिले जे करत होते ते ऑर्केस्ट्रा करत होते. मी डीजे शो नव्हते करत. मी पहिले पण तेच सांगितलं तुम्हाला, मी पहिले डीजे शो नाही केले, मी पहिले ऑर्केस्ट्रा केले. तर मी काय केलं, जे शेवटी 2 गाणे झाले की माझं गाणं असायचं पाखरा आझाद केलं तुला, परत असायचं नटीनं मारली मिठी. म्हणजे मी म्हणजे जे वेस्टर्न चालू आहे ना ते वेस्टर्नच करत होते, कारण की पब्लिकच मागते. याच्यात ना ऑर्केस्ट्राची चुकी आहे ना डीजे शोची चुकी आहे. ती चुकी आहे ती आयोजक. म्हणजे तू इनडायरेक्टली असं म्हणतेस, सर्वात पहिल्यांदा चुकी आहे आयोजकाची आणि 2 नंबरला चुकी आहे प्रेक्षक, जे बरोबर आहे, जे तुम्हाला बघून जे खाली डान्स करतात किंवा ते आयोजकाला सांगतात की आम्हाला याची मागणी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मला असं वाटतं डीजे शोला पण नियम असले पाहिजे. कुणीतरी हे बोललं पाहिजे की डीजे शो तुम्ही करतायत ह्याच्यामध्ये हे नियम आहेत आणि हे जर नियम तुम्हाला जर एक्सेप्ट असेल तरच तुम्ही हे डीजे शो करा, नाहीतर करू नका. आता काय झालं माहितीये का की मी जे शो करते, मला ऑर्गनायझर म्हणून असं काय नाहीये की माझ्याकडे कुठलं पत्र नाही की मी ऑर्गनायझर आहे. माझ्या बॅक साईडला जी डान्स करते ती पण 4 मुली घेऊन आयोजक होणार, नाही आपलं ऑर्गनायझर होणार आणि ती शो घेणार. भरपूर ऑप्शन आलेले आहेत या सीझनला. तर भरपूर शो कमी होते, ऑर्केस्ट्रा वाल्यांना पण होते आणि डीजे शो वाल्यांना पण भरपूर कमी होते. का होते? कारण की भरपूर ऑप्शन आलेत ना. एक मुलगी एक शो घेते, एक मुलगी एक शो घेते. बंधन कुठंच नाहीये. जे तुमच्या मनात आलं ते करा. कुणाला बंधन आहे? बंधनच नाहीये. मग ती कपडे काढ या काय पण. आता पोलीस परमिशन असते, बरोबर आहे ना. आपण म्हणतो पोलीस परमिशन, आम्हाला पोलीस परमिशन असून सुद्धा त्या पोलीसच्या समोर ते करतातच ना. खरं आहे, बरोबर आहे. मग हे कुठं बंधन द्यायला पाहिजे? आम्ही चालू करावं. आम्ही आता तर बंद पण करू शकते मी. मला असं काय नाहीये की हे शो केलेच पाहिजे. कारण तुम्ही जर बंद केलं तर आम्हाला लावणी पण चालते ना. हो, कुठेतरी तुमचं वेगळं वळण आलं, त्यामुळे मग समाजाने पण एक्सेप्ट केलं. बरोबर आहे. चला बाबा छान दे सगळं. बरोबर आहे. मी तर म्हणते सगळं खरंच मुलींनी हे चालू केलं पाहिजे की आम्हाला डीजे शो करायचा नाहीये. तुम्हाला ठेवायचा असेल तर एक लावणी शो ठेवा. आम्ही त्याच्यामध्ये 2-3 गाणे हिंदी या व्यवस्थित करू. खरं म्हणलं तर ना ह्या मुलींनी वाईट करतायत, ज्या करतायत. जे व्हिडिओ तुम्ही बघितले आणि मला प्रश्न विचारले ते मी व्हिडिओ आता बघेल घरी गेल्याच्या नंतर. खरंच त्या मुली जे करतायत ते वाईट करतायत. त्यांनी मी युट्यूबला बघितले तुमचे शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते विचार केले पाहिजे. आता पहिलं कला केंद्रामध्ये किंवा आता काही वर्षाच्या अगोदर लावणी चालत होती, परंतु कला केंद्रात आता डीजे शो चालतायत. याच्याबद्दल काय सांगशील ग? कला केंद्र आणि डीजे आपल्या या शो मध्ये खूप फरक आहे पहिले तर. कारण की कला केंद्रामध्ये जे असते ते एक बैठक म्हणून असते. ज्या बैठकीमध्ये प्रेक्षक येतात 4-5 किंवा ज्या मुली आहेत त्या मुली पारंपरिक म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ जर बघसाल तर तुम्ही मोडलिमचे पण व्हिडिओ भरपूर व्हायरल आहे. जे बैठकीमध्ये असे पारंपरिक लावणी असते. आता हा डीजे शो मुळे काय झालं की डीजे शो जास्त म्हणतात वरती आलाय किंवा काहीतरी फेमस झाला, बरोबर आहे. त्याच्यामुळं कला केंद्रामध्ये पण डीजे बारे चालू झालेत आता.
की त्या मुली बंद रूम मध्ये साडीवरती पूर्ण असं खाली साडी किंवा म्हणजे डान्स बार सारखं आता पण चालू झाले, भरपूर ठिकाणी आहे. आता मी नाव नाही सांगणार कारण की काही गोष्टी मला पण नाही का, पण भरपूर ठिकाणी आता डीजे शो चालू झालेले आहेत. मला असं वाटतं हिथं बंधन आले तर ते पण बंद होते. बरोबर. या जे खरे कलाकार आहेत ते वरती येतील, जे खरंच म्हणजे लावणी करतायत, ज्या प्रॉपर लावणी करतायत त्या मागे आहेत, त्या खरंच मागे आहेत. त्या मुलींना वरती आलं पाहिजे. ज्या प्रॉपर करतायत, ज्या घाम गाळून प्रॉपर लावणी करतात ना, त्या मुलींना वरती आलं पाहिजे. आपण म्हणतोय की ह्या मुली व्हायरल होत आहेत, कुणामुळे होत आहेत? ऑडियन्स त्यांचे व्हिडिओ काढणार डीपपर्यंत. जी मुलगी जितके कपडे काढन तिचे कपडे तेवढे ते व्हायरल करणार, झूम करणार. बरोबर आहे. म्हणजे खालून जी मुलगी घागरा घालून डान्स करते ते मुलं खालून व्हिडिओ काढणार. मग ते व्हिडिओ व्हायरल होणार. मग ह्या गोष्टी व्हायरल ज्या होत आहेत ते पब्लिक करतायत. ह्या तुम्ही रिपोर्ट मारा, ते अकाउंट उडून टाका त्यांचे. मी जर म्हणते माझे जरी व्हिडिओ असे असेल ना तर माझे व्हिडिओ कधी पण व्हिडिओ उडून टाका, ते डिलीट करून टाका. असं जर हे वाईट मेसेज जर होत असेल तर. आता मला सांग खुशी की ज्यावेळेस आपण बघतो की इशारे वगैरे करून तुम्ही डान्स वगैरे करता त्या पद्धतीनं, नंतर आयोजक किंवा एखादा कोणी प्रेक्षक तुमच्या आलेले त्यांची काही वेगळी मागणी झाली आहे का तुला? समजलं ना मी काय म्हणतोय ते? हां, भरपूर मेसेज येतात, कॉल येतात किंवा ते म्हणतात ना की फार्म हाऊसवरती पण शो करतात ना, फार्म हाऊसवरती म्हणजे नाही का, तर असे भरपूर फोन येतात मला की तुम्ही फार्म हाऊसवरती येणार का, तुम्ही तसे शो करणार का, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पेमेंट देऊ. गुप्त पार्ट्या. गुप्त पार्टी. हा, असं असते का गुप्त पार्टी तुमच्याकडनं? गुप्त पार्ट्या करणार का, किंवा म्हणजे त्याच्यात पैसे जास्त तुम्हाला देऊ. तर ते खूप कॉल येतात, तर ते मी इग्नोर करते, ब्लॉक करून टाकते. येतात पण खूप कॉल येतात तसे. मेसेज तर खूप असतात, अनलिमिटेड मेसेज असतात. आता सांग, तुझं इन्स्टा अकाउंट आहे, युट्यूबचं पण आहे, मग यामध्ये तुला भरपूर साऱ्या कमेंट्स येतात. त्यामध्ये काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. तर वाईट कमेंटला तू कसं डील करतेस? वाईट कमेंटला डायरेक्ट ब्लॉक करते. कारण की उत्तर मी तर देऊ शकत नाही. म्हणजे जर मला अशी कुठली की तुझी कंबर खूप छान दिसते, तू किती छान कंबर हलवते, मग ह्या गोष्टीला मी कमेंट काय करू? थँक्यू. अरे मी तर डान्स करत होते, तू कंबर बघत होतास. बरोबर ना? तुझी नजर वाईट, त्या नजरेला मी माझ्या शब्दातून काय बोलू की हा थँक्यू बरं का, माझ्या कमरेला छान बोललास तू, माझ्या बॅकला छान बोलला, थँक्यू बरं का. आता मी भरपूर व्हिडिओ म्हणजे माझे याच्यावरती एवढे नाहीये, पण दुसऱ्यांच्या मुली की तुझी कंबर छान हलतीये, है ना, तू छान हलवतीये, असे म्हणजे त्या मुलींना पण काय वाटतं. मुलींच्या पण कमेंट येतात? हा, मग मुलींच्या पण की तू खूप छान डान्स करते. मुलींच्या म्हणजे मी जेवढे शो करते ना तेवढे शो, माझे शो तर मुलींना खूप आवडतात. कारण की माझा एवढा वल्गरपणा नाहीच आहे. मी डान्स करते, त्यांच्यामध्ये जाऊन डान्स करते, त्यांना नाचवते. माझे व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला ते दाखवेल त्याच्यावरती की तुम्ही पण ते दाखवा. म्हणजे चांगलं पण संदेश एक माझ्याबद्दल की वाईट नाहीये. डीजे शो मुलींना बायांना पण माझा खूप आवडतो. माझे जे शो आता झालेत यात्रेनिमित्त, ते बायांनी मला खूप कमेंट केलेली आहे की तुम्ही खरंच ताई खूप छान शो करता. कारण की माझा वल्गरपणा काय नसतो एवढा असा. कारण कसं आहे का की तुमचा शो सगळ्यांना आवडतो. हो, आमच्या पण आया बहिणी तुमच्या शोला येतात आणि याव्यात वेळोवेळी असं आम्हाला वाटतं. परंतु जे काही तुमची कम्युनिटी आहे, जे नाचणारे आता सध्याच्याला आहेत पूर्णपणे, की ज्याने डीजे ऑर्केस्ट्रा करतात किंवा डीजे शो करतात, ते वेगळ्या लेवलला नेऊन नाचतात म्हणून आम्हाला पाठवायची इच्छा होत नाही होत. बरोबर आहे ना? खरं आहे. कारण आता एखादी वयात येणारी मुलगी आहे तर तिला काय वाटणार हे याच्याबद्दल की बाबा हे असंच काय, की आता तू कसं म्हणली की तुला मानणारा क्राऊड आहे, तसंच काही काही मुलीमध्ये पण हे असे मानसिक बदल होत आहेत की तिला वाटते की नाही आता मी पण हिच्यासारखंच झाली पाहिजे. मग ती पण इन्स्टावर येतील, तिथून मग तिच्या प्रवासाची जर्नी वेगळी सुरू झाली. बरोबर आहे. नाही, एक मी तसं माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगते तुम्हाला की माझा एक संसरला शो होता आता मध्येच, आणि भरपूर लेडीज होत्या, खूप लेडीज होत्या. आणि मला पहिलेच कमिटीवाल्यांनी सांगितलेलं होतं की दुसऱ्या मुलींसारखे तुम्ही नाही आहेत म्हणून आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय शोसाठी. तर तुम्ही जसा शो आहे तसाच करा, असा वल्गरपणा वगैरे दुसऱ्यांसारखा करू नका एवढा, कारण की आमच्या आया बहिणी तुमच्या समोर बसलेल्या आहेत.
तेव्हा मी स्वतः म्हणजे मला स्वतःला असा प्राऊड फील झाला की ठीक आहे, मी कुठेतरी चांगला आहे, वल्गर नाहीये म्हणून मला लोक आज ओळखतात. तर तिथे एक मुलगी होती, बहुतेक 6-7 वर्षाची असेल, जी माझ्याकडे आली डान्स झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी. ती मला बोलली की खुशीताई, मला तुझ्यासारखा डान्स शिकायचा आहे किंवा मला तुझ्यासारखं फेमस व्हायचंय, मला पण शो करायचे. मी म्हणलं शो नको करूस, तुला डान्स करायचा असेल तर पुण्याच्या अकॅडमीमध्ये जा, डान्स शिक आणि मोठी हो. हे जो आमचे शो आहे ते खूप म्हणजे मीच म्हणते ना की असं वेगळे आहेत, थोडंसं आम्हाला पण फील होतं. तर मी तिला हे सांगितलं की तू हे डान्स शो नको करूस, तुला करायचं असेल तर एक म्हणजे म्हणतात ना आपण टीव्हीवर ते छान येतात डान्स बघा, आता इंडिया डान्स म्हणून आहे, त्याच्यामध्ये जा. डान्स इंडिया डान्स आहेत, भरपूर चॅनल आहेत, त्याच्यामध्ये जा की त्याच्यात तू प्रसिद्ध होशील. आमच्या शो मध्ये प्रसिद्ध नाही होणार, कारण की ह्या मुलांचे ह्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ते घाण आहे. कारण की लावणी कलाकार नाही म्हणणार, एक नाचणारी नाही, एक मुलगी नाचती ती, तिला कलाकार म्हणून नाही. असं तुला अनुभव आलेत वेळोवेळी? खूप आलेत की मला हे घाण वाटतं असं की आम्ही जे आहे ते म्हणजे मीच नाही, खूप मुली आहेत आता की लावणी करतायत. आम्हाला असं वाटतं कलाकार म्हणून ओळखावं, पण कुणाला ओळखतात? आमच्या सुरेखाताई पुणेकरांना, या भरपूर जे दिग्गज कलाकार आहेत त्या कलाकारांना म्हणणार की हे लावणी कलाकार आहे. जे डीजे शो करते तिला लावणी कलाकार कोणीच म्हणणार नाही. तू कलाकार म्हणून स्वतःची मर्यादा कशी पाळलीस आतापर्यंत? मला असं वाटतं की मी ह्याच्यानंतर पण आतापर्यंत जी पाळली आणि ह्याच्यानंतर पण हे पाळणार की कुणीही मला ॲटम गर्ल या ही सेक्सी डान्सर या ही अंग प्रदर्शन किंवा ही खूप डीपपर्यंत असं अंग दाखवून डान्स करते, ही ओळख माझी कधी नसावी. आणि इथपर्यंत मी लावणी तर जपणार की जिथपर्यंत मला कुणी नाव नाही ठेवलं पाहिजे. आता तू अशी पण भरपूर फेमस आहेत, मी काही मुलांच्या याच्यावर तुझा डीपी पण बघितला, हो, ज्यांना तू भरपूर आवडतेस. तर काय तुझं काय मत आहे लग्नाबद्दल किंवा पुढील प्रवासाबद्दल? बापरे, लग्नाबद्दल माझं तर असं म्हणजे एवढं स्पेशल काही मत नाहीये, पण ठीक आहे, आता मी करिअर करते, समोर माहित नाही आता कितपर्यंत मी समोर जाऊ शकते. काय लग्नाचं बघू, आलं चालून तर. तू आयुष्यभर आता हे डीजे डान्स करणार आहेस का पुढे काही प्लॅन आहेत तुझ्या आयुष्यामध्ये? आयुष्यभर डीजे मध्ये लावणीमध्ये कोणीच जात नाही. खरं म्हणलं तर हे एक वयाच्या मर्यादेमध्ये असतो. जी मुलगी वयामध्ये असते ती मुलगी लावणी करणार. एक ठराविकच असतं ना, मर्यादाच आहे की आता मी 30, 35, 40 पर्यंत आले तर मग लोक काय म्हणणार की अरे ही का जुनी झाली, आता हिला नवीन माणसांना काय एक नवीन ऑप्शन बघण्यात मजा जास्त असते की ही आज आहे, ही उद्या नसली पाहिजे, उद्या दुसरं कोणीतरी असलं पाहिजे. माझी एक मर्यादा आहे, जोपर्यंत लावणी सेफ आहे, जोपर्यंत लावणीला छान आहे तोपर्यंत मी करणार, नाही तर मग मी लावणी सोडून दे. खुशी, तुझ्यासाठी एक माझा शेवटचा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की डीजे शोमुळे अश्लीलता पसरते, बरोबर? ओके, पूर्णपणे तिचा सर्वत्र प्रसार होत आहे आणि यामुळे तरुणाई कुठेतरी वेगळ्या वळणाला जात आहे. तुला काय वाटतं, हे बरोबर आहे? चुकीचं आहे. हे बरोबर पण आहे आणि चुकीचं पण आहे. कसं, आम्हाला 1-2 शब्द सांगशील? कारण की जी मर्यादेमध्ये करते ती बरोबर आहे, जी मर्यादेच्या बाहेर जाऊन करते ते चुकीचं आहे. जर 4 मुलीमुळं जर अख्ख्या मुलींमध्ये वाईट जर मेसेज जात असेल की हे अंग प्रदर्शन करून या सगळे बॉडी दाखवून जर लावणी करत असेल, की लावणी करणारच नाही ती, ही डीजे शो मध्ये जे करते ते चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. की आज एक लावणी बघून एक मुलीला बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो की लावणी कलाकार नाहीये, ही एक म्हणजे तेव्हा डान्स बार टाईप, डान्स बार मध्ये जे चालतं ते डान्स बार मध्ये हे स्टेजवरती आणलेले जे व्हिडिओ बघून. मग आजकाल मुली काय करतात, जेवढे कपडे काढता येईल स्टेजवरती तेवढे कपडे काढण्याचा प्रयत्न असतो गाण्यामध्ये. मग कोणी साडीचा पदर काढतो, कमरेला खोचतो, कोणी तर पदरच घेत नाही, कोणी तर घागऱ्यावरती पण. याच्या मी पण आले. नाही, म्हणजे मी स्वतःच झाकून ठेवायचं आणि ते दुसऱ्याचं वाकून बघायचं असं माझा विषय नाहीये.
मी स्वतःला पण तेच मी आज हे बोलते की माझ्यामुळं जाऊ दे, ठीक आहे, दुसऱ्यांकडनं काय बोलायचं, माझ्यापासूनच सुरुवात करते ना मी. बरोबर आहे. मी दुसऱ्यांचं बोलायचं, ते काय म्हणणार, ही काय करते. आज तुम्ही पण मला ते प्रश्न करणार होते, मग तू काय करतेस, तू पण हेच करते. बरोबर. पण मला माझं एवढं बोलायचंय की मी एवढं अंग प्रदर्शन नाही करत जेवढे ह्या मुली करतायत, जेवढे ह्या सेक्सी डान्स करतायत, एवढं मी नाही करत. मी जेवढं लिमिट पर्यंत करते. हा जर माझा कोळी डान्स असेल तर मी घागरा शॉर्ट मध्ये लावते, ठीक आहे. जर माझ्या वेस्टर्न मध्ये असेल तर वेस्टर्न लुक करते, लावणी असेल तर लावणीचा लुक करते. असं म्हणून नाहीये की मी सगळं वेस्टर्न मध्येच करते. मी थोडीफार मी माझी मर्यादा जपते. आता मुलींचं कसं आहे, आणि आयोजक पण, जी मुलगी जास्त कपडे काढते त्या मुलीला जास्त शो असतात. मग हे आयोजक जेवढे सपोर्ट करतात तेवढी ती मुलगी समोर जाते. मग ही जी मुलगी जी अर्धे कपडे घालते किंवा कमी कपडे घालते, हा तिचा निर्णय असतो का आयोजकाचा तिचा निर्णय असतो ना. आयोजक थोडी म्हणतो की तू सगळे कपडे काढून नाच, किंवा तू या गाण्यावरती असं दाखव, या तू काहीतरी वेगळंच दाखव, या तू तुझं ढुंगणच हलव, हे थोडे आयोजक म्हणतात. हे आयोजकांचं एवढं म्हणणं असतं की आमचा शो तुम्ही चांगला करा, असं नाही म्हणत की तुम्ही कपडे काढून नाचा. मी तर जेवढे काही रील्स बघितलेत, 90% रील्स मध्ये एकच गोष्ट दिसते, कंबर हलवणे आणि छाती हलवणे. त्यांना डान्सच येत नाही ना. अच्छा. म्हणजे सर्वसाधारण बघण्याचं, जी डान्स करू शकते ती मुलगी डान्स करणार. ज्या मुलीला डान्स येत नाही ती मुलगी अंग चोळणार, किंवा कुठेतरी ब्लाऊज काढणार, या कुठेतरी केस फिरवणार, व कुठेतरी लिप्स वरून असं होठ फिरवणार. ती मुलगी ती करणार, कारण की तिला डान्स कधी येत नाही. ती लावणीचा ल सुद्धा तिला माहिती नसतो काही. म्हणजे लावणी कशी असतं, 1 2 3 पासून जे चालू असतं ती लावणी आहे. ही लावणी नाही आहे, जे तुम्ही स्टेजवरती करताय ती लावणी नाहीये. अगदी बरोबर. हो. खुशी, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आहोत. ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन मुलींसाठी बापरे, तू मोलाचा संदेश काय देशील? येऊच नका. स्पष्ट, येऊच नका. येऊच नका. कोण जपतंय लावणी? जपतच नाहीये ना. बरोबर आहे. आयोजक जपणार नाही, प्रेक्षक जपणार नाहीत, मुलगी तर जपतच नाहीये. आणि जी मुलगी जपते तिला कमी शो आहेत. खरं आहे. म्हणजे मी स्वतः बघते डोळ्याने. आता मी जर उद्यापासून बोलले ना की मला आजपासून डीजे शो करायचा नाहीये, किंवा मी तसं करणार नाही जेव्हा या मुली करतायत, ठीक आहे, मला हे नाही पुढे न्यायचंय, मी आजपासून लावणी शो करणार, तर मी हे लिहून देते की मला शो येणारच नाहीत. कारण की लावणी कोण बघणार सांगा ना. म्हणजे मी करते माझ्या पोटासाठी, बरोबर आहे. मला पण 2 पैसे मिळावं, किंवा मी थोडंसं माझ्या लावणीमधून थोडंसं मोठ्या पडद्यावरती जावं, नाही का. मी त्याच्यासाठी प्रयत्न करते, पण ते जो शो मला भेटलेच नाही तर मग मी काय करणार? बरोबर, काय करणार? तुझाही उदरनिर्वाह आहे त्या गोष्टीवरती. मग तुम्हाला जे आवडतं, आता तुम्ही माझ्याकडे आले की खुशी मॅडम आम्हाला ह्यांच्यासारखा शो पाहिजे, मग मी काय करू? बरोबर. मी एकाला नाही म्हणणार, दुसऱ्याला नाही म्हणणार, तिसऱ्याला नाही म्हणणार, मी कितपर्यंत नाही म्हणणार? बरोबर आहे. ठीक आहे, आजपासून मी डीजे शो सोडले, बघू मग मला किती लाईव्ह शो येतात, ऑर्केस्ट्राचे शो येतात, बरोबर ना. नाही, बरोबर. हे पण अनुभव घेऊ आपण. महाराष्ट्रातील तमाम आयोजकांना माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही कशासाठी करताय हे पहिलं लक्षात घ्या, आणि कृपया करून आपल्या महाराष्ट्राच्या लावणीला जेवढं जास्त प्रमोट करता येईल, आणि ह्या चांगल्या दोन्ही नृत्य करू शकतात, परंतु तुम्हाला कोणचं हवं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि तमाम प्रेक्षकांना देखील माझा एक सर्वात मोठा प्रश्न, की तुम्ही पण काय बघताय आणि कशावरती टाळ्या आणि शिट्ट्या वाजवताय हे देखील तुम्ही बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. खुशी, तू आज इथं आलीस, दिलखुलास आमच्यासोबत गप्पा मारल्या, आणि त्याचबरोबर तुझे मनातले विचार तू मोकळेपणाने बोललीस, त्याबद्दल मी तुझा मनापासून आभारी आहे. ही तुम्ही संधी दिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आणि शेवटचं म्हणजे मला हे बोलायचंय की कधी चुकून माझ्याकडनं जर कुठला जर डान्स चुकीचा झाला असेल, या मी कुठलं परफॉर्मन्स चुकीचं दिलं असेल समोरच्यांना, तर ह्याच्याबद्दल माझी खरंच मनापासून मी माफी मागते सगळ्या महाराष्ट्राला. पण मी आजपासून तुम्हाला हे पण बोलते की मी कधी असा शो करणार नाही, किंवा असं कुठलं गाणं करणार नाही की त्याच्याकडनं माझ्याकडून मुलींना, मुलांना चुकीचा मेसेज जाईल. कारण की मला पण माझी इज्जत खूप मोलाची आहे. माझ्या घरी पण भाऊ आहे, बहीण आहे, लहान मुलं आहेत, सगळेच आहे, माझी ऑल फॅमिली आहे.
तर माझ्याकडनं खरंच मी सगळ्यांना माफी मागते आणि मी आजपासनं बघू चांगल्याचा प्रयत्न मी सुरुवात करते आजपासून की DJ शो चांगला व्हावा आणि लोकांनी चांगलं बघू. आता हा व्हिडिओ या कुठले तरी व्हिडिओ माझे किती जातात ते व्ह्यूजवरती, पण मी माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी खरंच मी आजपासून स्वतःपासून सुरुवात करते की एक चांगली सुरुवात व्हावं म्हणून. नाही, नक्कीच तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या खूप साऱ्या Thank you. शुभेच्छा. इथून पुढं व्यवस्थित तुझी वाटचाल व्हावी याबद्दल आमच्या भरपूर शुभेच्छा. तर मित्र हो, आजच आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीच्या जीवनावरचा प्रवास आपण अनुभवला, तिचे विचार अनुभवले. खरंच एक चांगली क्रांतिकारी विचार आहेत, तिनं स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. असेच आम्ही नवनवीन व्यक्ती तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो, त्यांचे विचार आम्ही तुम्हाला सांगतो, त्यांचे विचार तुम्ही ऐकता. तर अशा इन्स्पायरिंग स्टोरीसाठी नक्कीच नेम टू फेम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या आजच्या पॉडकास्टबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया एका नवीन स्टोरीसहित. धन्यवाद.